ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे अश्विन अस्मिताला सांगत असतो की तू मला माझ्यापासून काहीतरी सत्य लपवत आहेस, तेव्हा अस्मिता बोलायला लागते तू काही मनात तुझ्या डोक्यात ठेवू नकोस, कारण की मी काही सत्य लपवून ठेवत नाही. तेव्हा अश्विन बोलायला लागतो की मला कळतंय तुझ्या मनात काय आहे आणि ते मला तू खरं खरं सांग. तो इथे अस्मिता बोलायला काय नाही. अस्मिता सांगायला लागते की मी जॉब करणार आहे आणि मी जॉब केला तर ह्या सगळ्यांना वाटेल की मी आमच्यावर बोज आहे. अश्विन बोलायला लागतो तुझी स्वतःच्या पायावर उभा राहायला बघत असशील ना तर कोणाच काही नाही. अस्मिता बोलायला लागते की बाळाला सांभाळून मला जॉब करता येत नाही, तेव्हा मी ते अश्विन सांगायला लागतो मी काहीतरी त्याच्यावर इलाज काढेन. त्यानंतर अश्विन येते प्रतिमाकडे येतो आणि तो सांगायला लागतो की अश्विन सांगायला लागतो की मला अस्मिताबद्दल तुला काहीतरी सांगायचं. तो अश्विन सांगायला लागतो की अस्मिताची संसाराची घडी विस्कळली असेल तरी पण आपल्याला तिला सांभाळायला पाहिजे. तो प्रतिमा सांगायला लागते अस्मिताला का त्रास होतो काय, तो इथे अश्विन बोलायला लागतो ज्याला त्रास होतो त्यालाच त्रास होतो. आणि अश्विन सांगायला लागतो अस्मिताने जर जॉब केला ना तिला सगळं विसरायला भेटेल आणि तिचं मन लागण्यास तिला मदत होईल. ते प्रतिमा बोलते की अस्मिताचं होईल पण तुझं काय. ते अश्विन बोलायला लागतं मी DNA टेस्ट करीन आणि ती निगेटिव्ह निघेलच. अश्विन बोलायला लागतं की मला शंका नको आणि तुम्हाला पण शंका नको. ते बाळ सुभेदार कुटुंबाचं सगळं बोलत असताना रविराज सगळं ऐकत असतात, पण रविराज हे अर्जुनला भेटायला असतं पण हे सगळं त्यांना ऐकायला भेटतं. पण त्याच टायमाला इथे रविराजांना कळतं की प्रिया प्रेग्नेंट आहे. ते त्या रविराज बोलतात की चिंता करू नको अश्विन मी आहे. आणि रविराज बोलायला लागतं मी सगळे सोर्सेस कामाला लावतो आणि तिचं सॅम्पल मागवतो आणि तुझी पण DNA टेस्ट कर. आणि जर तिला कळलं की आपण DNA टेस्ट करतो सॅम्पल बदलायला वेळ लावणार नाही आणि म्हणून तिचे सॅम्पल मी गुपचूप लॅबोरेटरीमधनं मागवतो आणि आपण DNA टेस्ट करूया. आणि मागच्या वेळी तिचे आणि माझे DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि ती माझी मुलगी नाही तर DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे आले. आणि हे सगळं तिनेच मॅनेज केलं आणि हे मला समजलं आहे. आणि त्यानंतर इथे अर्जुन आणि सायली DNA टेस्ट करायला जातात. त्यानंतर इथे रविराजांना माहीत नसतात की अर्जुन आणि सायली DNA टेस्टसाठी आले होते. तेव्हा इथे डॉक्टर रविराजांना DNA टेस्ट रिपोर्ट दाखवतात. त्याच टायमाला अर्जुन आणि सायली रिपोर्ट घ्यायला आला आणि सगळ्यात मोठ्या प्रश्नाचा उलगडा लागलेला आहे.